आता आपण वेगळ्या रस्त्याने आलो. आय थिंक हा रस्ता बराच बरा होता कालच्यापेक्षा, पण याचा पण शेवटचा पोर्शन खूपच खराब होता, कारण का तिकडे कंटिन्यू मिलिटरीच्या गाड्या आणि कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे पाण्याचा काहीतरी प्रकल्प चालू आहे, पाण्यावर काहीतरी करतायत. सो तो कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे शेवटचा भाग एकदमच चिखलाचा आणि त्यामुळे सगळा निसरडा होता. पण स्टील कालच्या मनात तो रस्ता बराच बरा होता. पण हा कालचा जो रस्ता होता तो शॉर्टकट होता, ते ॲग्री करावं लागेल. प्लस पॉईंट ऑफ आजचा रूट इज प्रॉपरली गावातून जात होता. कालच्या पण एकदम सुनसान डोंगरातून जात होता. काहीतरी आय थिंक पाण्यावर काहीतरी चालू आहे त्यांचं. पाणी फिरवतायत की काय करतायत काही कळलं नाही. त्या अनुषंगाचाच काहीतरी कुठलं प्रोजेक्ट चालू आहे. हा मोका रस्ता मिळालाय, पळवूया. जस्ट ह्या व्ह्यूसाठी थांबलो होतो. अजूनही आपल्याकडे 2 तास आहेत पोचायला चितकुल. बट व्ह्यू बघा हा, काय सुंदर आहे. चला निघूया पुढे. हे काय भारी बांधलंय नी, मंदिरासारखं वाटतं. मंदिर नाही, राजवाड्यासारखं वाटतं. म्हणजे हवा कमी वाटते, भरावी लागणार आहे. बस पा धुईने एक त्रास आहे. आय थिंक असंच काहीतरी करता येतो तिकडे मागे पण. हा आहे चितपूरचा किल्ला. काल आपण इथूनच आपण असे सरळ आलो होतो आणि इथून ते बाकीचे आपल्या बरोबरचे होते, हे आपल्या बरोबर नव्हते, अजून 2 बायकर्स होते, त्याने लेफ्ट घेतला. शिमला 208, चंदीगड 301. त्या किलोमीटरवर जाऊ नका, ते किलोमीटर खूप फसवे आहेत, खूप वेळ लागतो यायला. शिमला 208, टेक्निकली 208 किलोमीटरचा घाट आहे तो. हां, जर तुम्ही प्रो ड्रायव्हर असाल, प्रोफेशनल असाल, तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही कव्हर करू शकता. करचम डॅम. डॅम आज चक्क टेम्परेचर 24 आहे.
आणि मी इथे आतमध्ये थर्मल सगळं घालून ठेवलंय थंडी वाजेल म्हणून, आणि मला प्रचंड उकडतंय. ते मला पुन्हा आतमध्ये ठेवता पण नाही ना, कारण का मला दोन्ही बॅग ओपन करून पुन्हा रिसेट कराव्या लागतील. बघू, थोड्या वेळ सहन करू, पुढचं पुढे बघू. कॉल येत होता, त्या कॉलच्या नात्या मी लेफ्ट विसरलो, मी सरळ त्या रस्त्याला गेलो, उजव्या साईडच्या. आईला हा रस्ता एकदमच भारी आहे. वा 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 वा. म्हणूनच बरेच जण म्हणतात चितकुलचा रस्ता खूपच खराब आहे, खूपच खराब आहे. लेट्स होप शेवटपर्यंत असा नसेल. रस्ता खूपच खराब आहे, रस्ताच नाही आहे बेसिकली. पण व्ह्यूज बघा. हा, समोर घर बघा, ते घर आहे की हॉटेल माहीत नाही. लुक लाईक हॉटेल. हां, नो वंडर 38 किलोमीटरसाठी 2 तास का दाखवत आहे. These are Himalayan roads. मग खूप सामान गाडी चालवावी लागते. कॅमेऱ्यामध्ये कधी दिसेल माहीत नाही, पण हा मस्त उतार आहे आणि लेफ्ट हँड साईडला काहीच प्रोटेक्शन नाही, खाली खोल दरी. तुला 37 चांगला, मगाशी 13 दाखवत होतं. ओ शिट, काहीच हिमालयन वल्चर आहेत. ते बघा, ग्रेट हिमालयन वल्चर. वाव, साईज बघा काय त्यांची. खूप वेगळा दिसतं दृश्य असं. on this road in that village. Wow, खरंच डेंजरस रोड आहे, सिंगल लेन. Look at this road. I don't know, म्हणजे एवढं मोठं महत्वाचं नसेल, पण एवढं मोठं टाउन असताना पण या लोकांनी रस्ता नीट बनवायला पाहिजे. लिटरली सिंगल लेन रोड आहे, आणि तो पण खड्ड्यांनी भरलेला. ज्या रस्त्यावरच मिलिटरीचे ट्रक पण येत आहेत. तिसरा टाकण्यात लॉजिक असेल.
फेमस रोड ऑफ चितकुल गाईज. आणि खरंच भीती वाटते गाडी चालवायला. डायरेक्ट दरी आहे खाली, बघा सुद्धा वाटत नाहीये. म्हणून जस्ट रोडवर फोकस करतोय. सांगला 11, कुप्पा 7. वाव. हा रोड बघितल्यावर कालचा रोड बराच बरा म्हणायचा. म्हणजे वाईड होता, दोन्ही साईडला प्रोटेक्शन होतं. हे आय थिंक मगाशी आपण जे कारकेसेस बघितले त्यांचेच होते. हे असे चरत चरत चुकून पडले असणार वरतून, आणि मग गिधाड ते संपवत असणार. सांगला 6 किलोमीटर आणि चितकुला अजून बराच वेळ आहे. फर्स्ट स्टॉप सांगला. सांगलीला काहीतरी चिव. थोडा रस्ता चांगला होता, पळवायला मिळालं, पुन्हा खराब झाला. पुन्हा चांगला आहे. चला. दिसतंय का ते? खूप मोठा दगड खाली आले. छोटे छोटे धबधबे वाहत आहेत. दिस इज का व्हॅली. दोन्ही बाजूला चारही बाजूला बर्फाचे डोंगर आणि मध्ये ही व्हॅली. वा. डोंगर बघू की रस्ता बघू असं झालंय मला. रस्ते खूपच खराब आहेत. बघा, हा जो मेन चौक आहे सांगलाचा, जिकडे बेसिकली जी सांगला जी होळीसाठी फेमस आहे, ही सगळी होळी इकडेच होते. सो त्याच्या एक्झॅक्टली समोरच बुद्धिस्ट कॅफे, एकदम बेसिक कॅफे आहे, पण इकडे मिळणारं फूड आणि प्रेम ते तुम्हाला आणि कुठे नाही मिळणार.
सो जर तुम्ही कधी येणार असाल तर प्लीज इथे जेवा. आणि हा मेन चौक. चला, आपण हॉटेल बुक केलंय, आता आपण निघूया. रस्ता खूपच खराब आहे, पण व्ह्यूज खूपच भारी आहेत. आणि हे आय थिंक शंकराचं मंदिर आहे, जे खूप फेमस पण आहे इकडे. पण व्ह्यूज बघा. आताच वाचला मेसेज, रेन पॉसिबल टुमॉरो इन चांगला. पाऊस पडला तर हालत खराब होईल उद्या. जरा वेदर अपडेट बघावे लागतील, त्या हिशोबाने निघावं लागेल. पाऊस पडला तर या रस्त्या गाड्या जाणं म्हणजे फिलहाल यू गाइस एन्जॉय द व्यू. फर्स्ट टाइमच अशा रस्त्यावर मी गाडी चालवतो, त्यामुळे थोडंसं स्लो चाललो आहे, सवय नसल्यामुळे. आणि इकडे धूळ खूप आहे. रस्ता तर चांगला असतो, पळवली पण असते. खड्ड्यामध्ये काय पळवायचं. बरेच जण म्हणतील 450 आहे हिमालयन, त्याचं काम आहे. आय टोटली अग्री, पण त्याने गाडीची वाट सुद्धा लागते, आणि आपल्याला लॉंग जर्नी करायची आपण रिटर्नची. सो ती रिस्क घेण्यात काही अर्थ नाही, गाडीने काम काढलं तर. सो वाव गाईस, लुक ॲट द व्ह्यू. काय व्हॅली आहे मस्त. हा मगाचा रस्ता असा जरी असता ना तरी काय प्रॉब्लेम नव्हता, जो आपण सांगलाच्या आधी होता तो. पंचायत थेमगारांग. हा बघा रोड. इथे ही अशी खडी टाकलेली मध्ये. इंजिनचा माझा फुल कुलिंग फॅन कामाला लागलाय आज. सेकंड थर्डच्या गाडीत जात नाहीये. रक्चंपा आणि आपलं चितपूल 16 आहे अजून. एवढा तरी चांगला रस्ता असेल ना, पळवायला काय वाटत नाही. खाली बर्फाचं हे बघ कसं आलंय. वाह. मुद्दा म्हणून थांबलो जरा, तो समोर ट्रकवाला म्हणजे टेम्पोवाला होता, एवढा धूळ उडत तो, धुळीचा त्रास व्हायला लागला होता. किती आतमध्ये घेऊ, म्हणून थांबलो. आज आपण गोष्टी वेळेत केल्यामुळे वेळेत आलो आहोत, त्यामुळे तेवढं टेन्शन नाही आहे. आज मॅक्स टू मॅक्स अर्ध्या तासात पोहोचू आपण होपफुली. 11 किलोमीटर आहे, ज्या स्पीडने आपण चाललो आहोत आरामात. हाफ एन आवर 45 मिनिट्स मॅक्स.
जसा रोड चांगला येतोय मी पळवतोय, पण रोड चांगला असं म्हणायला सुद्धा रोड चांगला नाही. हा ऍटलिस्ट बीडला तरी आहे. आह, सावली पडली आहे. हे आलं आहे रक्षम. सुद्धा एक बऱ्यापैकी मोठं टाउन आहे. टाउन नाही म्हणता येणार, इनफॅक्ट छोटं टाउन आहे, म्हणजे गावही नाही आहे. पण टेक्निकली अजूनही असंच राहतात. दिस इज सॉरी, माझे वर्ड पुन्हा मागे घेतो. हे गावच आहे. हे बघा, हे दोघे चालले आहेत तूर उडवत. त्याच्यासाठी मगाशी मी थांबलो होतो मागे, आणि आता हे पुन्हा आले. जाऊ दे अण्णा, मला रस्ता दिसत नाही त्याच्यामुळे. 6.6 किलोमीटर उरलाय. रोड अजूनही तसाच आहे बघा. ऐक ग, पाठ आणि बंप दोन दुखायला लागलेत खड्ड्यातून चालून चालून. सांभाळून चालावं लागतंय गाडीला, म्हणजे गाडीला सांभाळावं लागतंय. जोरात चढ तर पंक्चर किंवा बाकी काय होण्याचे चान्सेस आहेत. त्यापेक्षा आपण गाडी सांभाळून चालूया. अर्धा तास लेट पोहोचू, जास्त नाही. गाडी चांगली राहील, कारण का तिला काय झालं तर मग आपलं बाकीचं पण सगळं बरोबर आहे. राईट हँड साईडचे डोंगर का आपलं शेवटपर्यंत साथ देत आहेत. फायनली गाईज, बर्फ. हा बघा, लेफ्ट हँड साईडला बर्फ आहे. अरे गेला, पुढे दिसेल आपल्याला. चला बघूया. शेवटचे 5.5 किलोमीटर राहिले. हा बघा बर्फ. बघावं लागेल, ब्लॅक आईस आहे काही ते पाणी दिसतंय. नो ब्रेक. हा, थोडं उचलून बर्फात खेळावं म्हणतोय. फ्रेश न वाटतं. हा आहे बर्फ पडलेला. पूर्ण सावली आहे तिकडे. पूर्णपणे सावली आहे इकडे. बघा डोंगर किती जवळ आले, मला समोर बघावं लागतंय. सेकंड रोड टाकूया.
3.7 किलोमीटर. हे बघा काय व्हॅली आहे. वा गाईज, वी डिड इट. आपण पोचलो आहोत द लास्ट विलेज ऑफ इंडिया विच इज चितकुल. पुण्यापासून आपण ट्रॅव्हल चालू केलं होतं शनिवारी आणि आज फायनली पोचलो आहे. आय नो आपण स्लो पोचलो, पण जर्नी एन्जॉय करत पोचलो. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अँड लुक ॲट द व्ह्यू. ही आपली राही. दिस इज द बोर्ड, लास्ट विलेज ऑफ इंडिया, बसपा रिवर. आणि हे व्ह्यू. याच्या पुढे बेसिकली तिबेट बॉर्डर चालू होते. ग्रामपंचायत चितकुल आपलं स्वागत करते. ॲक्शन प्रोची बॅटरी डाऊन झाली आहे, त्यामुळे मला शूट नाही करता येत आहे. बट म्हणून सध्या मोबाईलने करतो आहे. पण बऱ्यापैकी कवर केलं आहे ऑलमोस्ट. शेवटचा 1 किलोमीटरच नाही करू शकलो मी. दॅट्स फाईन. लेट्स गो टू अवर हॉटेल. गाईज, गोल्डन आवर. आता सध्या तरी बराच ड्रामा झाला. इथे येता येता गाडी अडकली, चुकीच्या रस्त्याला टाकली. मग गाडी पुन्हा काढायला इकडच्याच होमस्टेच्या माणसांना बोलवावं लागलं. आणि होमस्टेची माणसंच मुंबईची निघाली. त्यांनी मस्त खूप हेल्प केली गाडी पुन्हा आणायला. सध्या सेटल होतो आहे आणि उद्या परतीचा प्रवास चालू. बघूया उद्याचा दिवस कसा होता ते. चलो बाय बाय, भेटू उद्याच.